नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला 8वीचा इतिहास जो की 2500 ते 3000 प्रश्नांचा या ठिकाणी महासराव घ्यायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्नसंच तयार करण्यासाठी जवळ-जवळ मला 5 ते 6 दिवस लागलेले आहेत. परंतु हा प्रश्नसंच अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने यामधले प्रश्न आहेत. निश्चित तुम्हाला हे जर प्रश्न चांगले वाटले तर एक लाईक करा या व्हिडिओसाठी. त्यानंतर तुमचे जे काही मत आहे या व्हिडिओच्या संदर्भामध्ये तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. एवढी मित्रांनो मेहनत तुमच्यासाठी घेतोय तर तुम्ही एक लाईक एवढीच अपेक्षा असते की तुम्ही लाईक करावी आणि व्हिडिओच्या संदर्भात काहीतरी कमेंट या YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये करावी. दुसरी तुमच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही. आता बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी प्रश्नांची PDF मागतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा की लवकरच मार्केटमध्ये आपलं प्रश्नसंचचं पुस्तक येणार आहे आणि त्या माध्यमातून आपण तयारी करत असल्यामुळं याची PDF कोणालाही देता येत नाही. जर तुम्हाला हा प्रश्नसंच घ्यायचा असेल, 3री पासून ते 10वी पर्यंतचा प्रश्नसंच आपला लवकरच येतोय आणि हा प्रश्नसंच जर तुम्हाला हवा असेल तर इथं जो दिलेला नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला तुम्ही कॉल मेसेज करायचा आहे. हे पुस्तक तयार झाल्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल. आता हे प्रश्न कशा संदर्भामध्ये येऊ शकतात तर एम-पी-एस-सी, टी-ई-टी, पोलीस भरती किंवा पोलीस पाटील भरती असेल, त्यानंतर तलाठी, टी-सी-एस, आय-बी-पी-एसच्या ज्या काही परीक्षा होतात त्या आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे उपयुक्त आहे. याच्यावरती बरेचसे प्रश्न आहेत. तुम्ही आज हा प्रश्नसंच अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कित्येक परीक्षेमध्ये यातले प्रश्न आलेले आहेत. कुठलीही एक्झाम घ्या तुम्ही यातले प्रश्न 100% येणार. त्यामुळे मित्रांनो हा प्रश्नसंच तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. तर जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी प्रश्नसंचाला सुरुवात करूया. आता बरेचसे मित्र म्हणतात की सर याचं स्पष्टीकरण सांगत बसू नका. तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगत जावा. त्यामुळे वेळ वाचतो. तर निश्चित आपण या व्हिडिओमध्ये वेळ वाचवण्याचा प्रयत्न करूया. मी फक्त तुम्हाला प्रश्न वाचून दाखवेन आणि डायरेक्ट त्याचं उत्तर सांगणार आहे. प्रश्न पहिला आहे बघा. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आत्मचरित्र. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे. अंदमान या ठिकाणी खालीलपैकी कोणता जेल आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेल्युलर जेल. प्रश्न क्रमांक 3. महात्मा गांधींचे स्मारक संग्रहालय असणारे आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुणे. मित्रांनो तुमची इच्छा असल्यामुळं आपण तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी पर्याय सांगत आहे. परंतु मला ते योग्य वाटत नाही कारण मला जेवढं विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगेल तितकं चांगलं राहतं आणि स्पष्ट करून सांगितल्यामुळं एक गोष्ट होते की त्यामुळं तुमच्या लक्षात राहण्यास मदत होते. अनेक पर्यायांचा आपण जर का स्पष्टीकरणात्मक अभ्यास केला तर चांगल्या पद्धतीने अभ्यास होतो. परंतु विद्यार्थ्यांचं मत असं आहे की आम्हाला तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी उत्तर सांगा. म्हणून आपण या ठिकाणी उत्तर सांगतोय. प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहेत. हे तुम्ही बघून घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4 काय आहे बघा. खालीलपैकी कोणते साधन हे इतिहासाचे लिखित साधन नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वास्तू. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी निबंधमाला हे मासिक कोणी लिहिले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लोकहितवादी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक लिहिले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रभाकर. प्रश्न क्रमांक 8. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून केलेले लेखन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शतपत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पाक्षिक सुरू केले? तर कोणते शब्द राहिलेला आहे बघा. कोणते पाक्षिक सुरू केले? तर 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मूकनायक. प्रश्न क्रमांक 10. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक कोणत्या वर्षी सुरू केले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1920. प्रश्न क्रमांक 11. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 ला मूकनायक पाक्षिक कोणत्या महिन्यात सुरू केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जानेवारी.
प्रश्न क्रमांक 12 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये खालीलपैकी कोणते पत्र सुरू केले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बहिष्कृत भारत. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जागृती. प्रश्न क्रमांक 14 खालील साधनांच्या पैकी इतिहासाचे मौखिक साधन नसणारा पर्याय निवडा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वृत्तपत्रे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 छायाचित्र हे इतिहासाचे डॉट डॉट प्रकारचे साधन आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दृक प्रकारचे साधन आहे. प्रश्न क्रमांक 16 ध्वनिमुद्रिती किंवा रेकॉर्ड्स हे इतिहासाचे डॉट डॉट साधन आहे. तर 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्राव्य. प्रश्न क्रमांक 17 आपल्या देशाचे राष्ट्रगीत जन गण मन हे खालीलपैकी कोणी लिहिले? 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 18 आहे कोणत्या वर्षी दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली? तर 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1913. प्रश्न क्रमांक 19 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा वेगळा चमत्कार म्हणजे डॉट डॉट होय. तर 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चित्रपट. खालीलपैकी कोणते शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 13 ते 16वे शतक. खालीलपैकी लिओनार्डो द व्हिन्सी या जगप्रसिद्ध चित्रकाराच्या कलाकृती कोणत्या आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. खालीलपैकी कोणत्या वर्षी छपाई यंत्राचा शोध लागला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1450. प्रश्न क्रमांक 23 छपाई यंत्राचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर पर्याय क्रमांक बी, जोहान्स गटेनबर्ग किंवा यालाच मित्रांनो गुटेनबर्ग सुद्धा असा काही ठिकाणी शब्द आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24 छपाई यंत्राचा शोध लावणारे जोहान्स गुटेनबर्ग खालीलपैकी कोणत्या देशाचे आहेत? तर पर्याय क्रमांक 24चे उत्तर आहे सी, जर्मनी. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम धर्मसुधारणा चळवळ सुरू झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, युरोप. बघा 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी जिंकून घेतलेले बायझंटाईन या साम्राज्याची राजधानी कोणती? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 27 बघा आशिया व युरोप मधून जाणारा खुष्कीचा मार्ग खालीलपैकी कोणत्या शहरातून जात होता? पर्याय आहे सी, वरीलपैकी दोन्ही. कॉन्स्टॅन्टिनोपल असू दे किंवा इस्तंबूल असू दे, दोन्ही नावं एकच आहेत वेगवेगळ्या भाषेतली, त्यामुळे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पर्यायात दोन्हीपैकी एक असेल तर ते एक तुम्ही उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. आता मित्रांनो असं स्पष्टीकरण सांगायला मला जास्त आवडतं, तुमच्या लक्षात राहण्यासाठी ते मी सांगत असतो, परंतु तुमच्या इच्छेमुळे आपण काय करत आहे फक्त प्रश्न आणि उत्तर एवढंच या ठिकाणी घेत आहे. जर तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त प्रश्न आणि उत्तर पाहिजे का तुम्हाला स्पष्टीकरण पाहिजे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून बघत आहात ते एकदा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपले विद्यार्थी कुठं कुठं आहेत हे आपल्याला निश्चितपणे कळेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणत्या शतकात भारताचा शोध घेण्यासाठी दर्यावर्दी सागरी सफारीवर निघाले? तर उत्तर आहे 15वे शतक. खालीलपैकी कोणत्या वर्षी बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी भारताचा शोध घेण्यासाठी भारताच्या सफारीवर निघाला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1487. प्रश्न क्रमांक 30 बघा 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी कोणत्या ठिकाणापर्यंत पोहोचला? 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केप ऑफ गुड होप. मित्रांनो या ठिकाणी माझा सांगायचा उद्देश तुम्हाला असा आहे की मी नेहमी प्रश्न तयार करत असताना अशा पद्धतीने प्रश्न तयार करतो. तुम्ही टेस्ट आपल्या बघितल्या असतील किंवा आपल्या युट्यूबवरचे प्रश्नसंचांची जी सिरीज आहे ती बघितली असेल तर एका प्रश्नामध्ये 4 ते 5 प्रश्न आपले तयार होत असतात. आता इथं जसं मी तुम्हाला सांगितलं ही तारीख महत्वाची आहे. कोणत्या वर्षी? 1487. त्यानंतर त्याचं नाव बार्थोलोम्यू डायस आणि हा खलाशी कोणता आहे? तर हा आहे पोर्तुगीज. आणि कोणत्या ठिकाणी पोहोचल्या? तर केप ऑफ गुड होप. म्हणजे 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहेत. तुम्ही कुठलाही प्रश्न घेतला तरी तुम्हाला असे 4 ते 5 प्रश्नांची उत्तरं माझ्या एकाच प्रश्नांच्या मध्ये मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 बघा 1492 मध्ये खालीलपैकी कोणत्या खलाशाने अमेरिकेचा शोध लावला? पर्याय क्रमांक ए, कोलंबस.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 बघा. कोणत्या वर्षी पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारताच्या कालिकत बंदरावर पोहोचला? तर आहे पर्याय क्रमांक बी 1498. खालीलपैकी कोणते शतक हे क्रांतिकारी युग म्हणून ओळखले जाते? 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि बी. तर मित्रांनो लक्षात ठेवा 18वे आणि 19वे शतक जसं आपण म्हणतो की 2024-2025 तसं या 18व्या शतकाचा शेवट आणि 19व्या शतकाची सुरुवात आहे. त्यामुळं या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ए आणि बी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. खालीलपैकी कोणत्या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला? प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आहे 4. बिल ऑफ राईट्समुळे राज्याच्या अधिकारावर बंधने आली व संसदेचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आहे 1689. त्यानंतर बघा 36. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर किती वसाहती स्थापन केल्या होत्या? तर 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 13. त्यानंतर वसाहतीच्या युद्धात अमेरिकेचे नेतृत्व कोणी केले? प्रश्न क्रमांक 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जॉर्ज वॉशिंग्टन. अमेरिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या वसाहतीच्या युद्धाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध. प्रश्न क्रमांक 39. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धानंतर संघराज्य शासन पद्धती व लिखित राज्यघटना असणारा कोणता देश अस्तित्वात आला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संयुक्त संस्था अमेरिका. प्रश्न क्रमांक 40. खालील कोणत्या वर्षी फ्रेंच राज्यक्रांती घडून आली? पर्याय क्रमांक ए 1789. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही कोणत्या राज्यक्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे? पर्याय क्रमांक सी फ्रेंच राज्यक्रांती. प्रश्न क्रमांक 42. पुढीलपैकी कोणत्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली? प्रश्न क्रमांक 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18व्या. त्यानंतर बघा जगाचा कारखाना म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाला ओळखले जाऊ लागले? पर्याय क्रमांक 4 इंग्लंड. किंवा मित्रांनो इथं तुम्हाला ब्रिटन असा जरी पर्याय दिला ब्रिटन तरी तो पर्याय तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व सत्य. प्रश्न क्रमांक 45. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतामध्ये कोणत्या वर्षी प्रस्थापित झाली किंवा कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1600. प्रश्न क्रमांक 46. बघा ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपली वकार सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुरत. सुरत या ठिकाणी वकार स्थापन करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने खालीलपैकी कोणत्या बादशहाची परवानगी घेतली? प्रश्न क्रमांक 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जहांगीर. प्रश्न क्रमांक 48. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झालेली 3 युद्धे खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक युद्ध. त्यानंतर बघा कोणत्या कर्नाटक युद्धात इंग्रज आणि फ्रेंचांचा पराभव केला? 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3ऱ्या. प्रश्न क्रमांक 50. इसवी सन 1756 मध्ये बंगालच्या गव्हर्नरपदी खालीलपैकी कोणती व्यक्ती नियुक्त झाली? 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिराज उद्दौला. प्लाशीची लढाई कोणत्या वर्षी घडून आली? या 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1757. 1757ची प्लासीची लढाई खालीलपैकी कोणामध्ये घडून आली? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी बक्सरचे युद्ध ब्रिटिश आणि कोणामध्ये झाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 54. बघा 1764 झालेल्या बक्सरच्या युद्धातील बक्सर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिहार. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घेतला गेला? 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बक्सरची लढाई. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56. हैदर अलीच्या मुलाचे नाव काय? पर्याय क्रमांक सी टिपू सुलतान. 1799 मध्ये खालीलपैकी कोणत्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला? पर्याय क्रमांक सी श्रीरंगपट्टणम. खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिशांनी सिंध प्रांत जिंकून घेतला?
58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1843. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबची सत्ता खालीलपैकी कोणाकडे होती? 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रणजित सिंह. प्रश्न क्रमांक 60. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर गादीवर आलेल्या त्याच्या मुलाचे नाव काय? 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दलीप सिंग. त्यानंतर बघा महाराजा रणजित सिंह यांच्या पत्नीचे नाव काय? 61 पर्याय क्रमांक डी राणी जिंदल कौर. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी इंग्रजांविरुद्ध बंड करणारा मुलतानचा अधिकारी कोण? 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मूलराज. प्रश्न क्रमांक 63. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचे काम खालीलपैकी कोणी केले? 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मीर कासिम. प्रश्न क्रमांक 64. इंग्रजांचे पश्चिम भारतात खालीलपैकी कोणते केंद्र होते? 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई. प्रश्न क्रमांक 65. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर सत्तेच्या लालसेपोटी खालीलपैकी कोणी इंग्रजांकडे मदत मागितली? 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रघुनाथराव. प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणत्या काळाच्या दरम्यान इंग्रज व मराठा यांच्यामध्ये 3 युद्धे झाली? 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1774 ते 1818. खालीलपैकी कोणत्या तहाने 1782 चे पहिले इंग्रज मराठा युद्ध थांबवण्यात आले? 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सालबाईचा तह. प्रश्न क्रमांक 68. 1798 मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लॉर्ड वेलेस्ली. खालीलपैकी तैनाती फौजेचा जनक कोण? पर्याय क्रमांक सी लॉर्ड वेलेस्ली. खालीलपैकी कोणत्या वर्षी दुसऱ्या बाजीराव पेशव्याने तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली? पर्याय क्रमांक बी 1802. प्रश्न क्रमांक 71. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी केलेला तैनाती फौजेचा करार खालीलपैकी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वसईचा तह. 1818च्या दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात कोणाच्या नियंत्रणाखाली होती? पर्याय क्रमांक डी दौलतराव शिंदे. शिंदे यांच्या फौजेचा पराभव खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केला? 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जनरल लेक. छत्रपती प्रतापसिंह हे खालीलपैकी कोणत्या गादीचे सत्ताधीश होते? पर्याय क्रमांक सी सातारा. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंह यांना त्यांच्या राज्यकारभारात मदत करण्यासाठी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक केली? 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ग्रँड डफ. छत्रपती प्रतापसिंह यांना गादीवरून दूर करून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आले? 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काशी. प्रश्न क्रमांक 77. छत्रपती प्रतापसिंह यांचा काशी या ठिकाणी कोणत्या वर्षी मृत्यू झाला? 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1847. छत्रपती प्रतापसिंह यांच्या विरुद्ध झालेल्या अन्यायाबद्दल इंग्रजांकडे दाद मागणारा प्रतापसिंह यांचा कारभारी कोण? पर्याय क्रमांक ए रंगो बापूजी गुप्ते. दत्तक विधान नामंजूर करून खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने 1848 मध्ये सातारा राज्य खालसा केले? पर्याय क्रमांक ए लॉर्ड डलहौसी. त्यानंतर बघा सातारा येथील येवतेश्वराच्या मागे कोणत्या ठिकाणी प्रतापसिंह यांनी तलाव बांधला? 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महादरा. छत्रपती प्रतापसिंह यांनी 1827 मध्ये खालीलपैकी कोणता राजनीतीविषयक ग्रंथ छापला? पर्याय क्रमांक डी सभानीती. प्रश्न क्रमांक 82 बघा रॉबर्ट क्लाईव्हने 1765 मध्ये सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी दुहेरी राज्यव्यवस्था अंमलात आणली? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बंगाल प्रांत. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट या नावाने ओळखला जातो? तर 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1773. खालीलपैकी कोणत्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा दर्जा देण्यात आला? पर्याय क्रमांक ए 1773. प्रश्न क्रमांक 85. खालीलपैकी बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? पर्याय क्रमांक डी वॉरन हेस्टिंग्ज. खालीलपैकी कोणत्या कायद्याने मुंबई व मद्रास या इलाक्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार इंग्रजांना प्राप्त झाले? पर्याय क्रमांक ए 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. प्रश्न क्रमांक 87. खालीलपैकी कोणता कायदा पीठचा भारत विषयक कायदा म्हणून ओळखला जातो? पर्याय क्रमांक सी 1784.
खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे कायमचे नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला? 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1784. प्रश्न क्रमांक 89. खालीलपैकी कोणत्या कायद्याने कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार नियामक मंडळाला मिळाला? 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1784. प्रश्न क्रमांक 90. मुलकी नोकरशाहीची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लॉर्ड कॉर्नवॉलिस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 91 बघा. खालीलपैकी लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या बाबतीत योग्य विधाने ओळखा. त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 92. इंग्रजांनी भारतीय शेतकऱ्यांना खालीलपैकी कोणती पिके पिकवण्यासाठी उत्तेजन दिले? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणत्या वर्षी कंपनीच्या कारभारात फेरबदल करण्याचे कायदे ब्रिटिशांनी केले? 93चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा जास्त नफा देणारे पिकांचे उत्पादन घेणे म्हणजे पर्याय क्रमांक बी शेतीचे व्यापारीकरण. खालीलपैकी कोणत्या काळात प्रचंड प्रमाणात दुष्काळ पडले होते? 95चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1860 ते 1900. 1853 मध्ये कोणत्या मार्गावरती भारतातून रेल्वे धावू लागली? 96चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई ते ठाणे. आता काही ठिकाणी बोरी बंदर ते ठाणे असं आहे, तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बोरी बंदर म्हणजे या ठिकाणी मुंबई. खालीलपैकी कोणत्या वर्षी इंग्रजांनी भारतात तारायंत्राची सुरुवात केली? 97चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1853. आता मित्रांनो, आपण हा जो प्रश्नसंच तयार केलेला आहे, हा प्रश्नसंच शालेय पुस्तकातला आहे. लक्षात ठेवा, शालेय पुस्तक, आणि ती कितवीचं? 8वीचं. त्यामुळं इथं जे उत्तर आहेत तीच उत्तर योग्य असणार आहेत. तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, तुम्ही एमपीएससी सारख्या जर परीक्षा देणार असाल, तर तुम्हाला इतर सोर्स वापरता येत नाहीत ऑब्जेक्शनच्या वेळी पुरावा म्हणून. परंतु तुम्ही शालेय पुस्तकातलं जर का तो फोटो किंवा ते वाक्य जर अपलोड केलं, त्याचा जर सोर्स तुम्ही दिला की 8वीच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी अशा अशा पद्धतीनं आहे, तर ते मित्रांनो ग्राह्य धरलं जातं. कारण ही जी पाठ्यपुस्तकं आहेत, ही पाठ्यपुस्तकं शासनाची आहेत. त्यामुळे इतर जे पर्याय योग्य आहेत तेच पर्याय अंतिम राहणार आहेत. कुणी कुठल्या पुस्तकातलं किंवा गुगलमध्ये वरती सर्च करून या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं नाही. तुम्ही जर 8वीचं पुस्तक वाचायला घेतले, हा प्रश्नसंच पुस्तक समोर ठेवून जर तुम्ही वाचायला लागला, तर तुमच्या लक्षात चांगल्या पद्धतीनं राहील. हा प्रश्न बघत असताना तुमच्या समोर 8वीचं पुस्तक ठेवा आणि 8वीचं पुस्तक ठेवून एक एक ओळ, प्रत्येक ओळीवरती मित्रांनो आपण प्रश्न बनवलेला आहे. प्रत्येक ओळीवरती एक ही ओळ या पुस्तकातून सुटलेली नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न बघूया. 98. खालीलपैकी कोणत्या वर्षी इंग्रजांनी भारतात डाक व्यवस्थेची सुरुवात केली? पर्याय क्रमांक 2 1854. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 99. 1853 मध्ये कावसजी दावर यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतात पहिली कापड गिरण सुरू केली? तर 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई. 100वा प्रश्न आहे. भारतात सर्वप्रथम 1855 मध्ये रिश्रा या ठिकाणी पहिली ताग गिरण स्थापन करण्यात आली. ते रिश्रा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? 100चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पहिले 100 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहेत. व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या. त्यानंतर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून की कुठल्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर त्या संदर्भातली कमेंट सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 101. सर जमशेदजी टाटा यांनी 1907 मध्ये कोणत्या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना केली? 101चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जमशेदपूर. प्रश्न क्रमांक 102 बघा. खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याने 1784 मध्ये कलकत्ता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली? तर 102चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विल्यम जोन्स. भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा अभ्यास असणारा मॅक्स मुलर हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जर्मन. प्रश्न क्रमांक 104 बघा. खालीलपैकी कोणत्या वर्षी लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1829. त्यानंतर बघा 1856 मध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी
कोणी केला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लॉर्ड डलहौसी. खालीलपैकी कोणाच्या शिफारशीनुसार 1835 पासून भारतात इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात झाली? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड मेकॅलो. 107. 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली? पर्याय डी, वरीलपैकी सर्व. 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? पर्याय क्रमांक सी, स्वातंत्र्यवीर सावरकर. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती? तर याचं योग्य उत्तर आहे ओडिशा. 110. कोणत्या वर्षी इंग्रजांनी ओरिसा जिंकून घेतले? तर 110चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1803. खालीलपैकी कोणत्या वर्षी पाईक आणि इंग्रजाविरुद्ध सशस्त्र उठाव केला? पर्याय क्रमांक 3, 1817. प्रश्न क्रमांक 112. 1817च्या पाईक उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? 112चं उत्तर आहे बक्षी जगनबंधू विद्याधर. प्रश्न क्रमांक 113. खालीलपैकी कोणत्या वर्षी बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला होता? तर 113चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1870. खालीलपैकी रामोशांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? प्रश्न क्रमांक 114. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उमाजी नाईक. प्रश्न क्रमांक 115. 1832 मध्ये इंग्रजांनी उमाजी नाईक यांना कोणत्या ठिकाणी फाशी दिली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुणे. खालील उठावांच्या संदर्भात योग्य जोड्या जुळवा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एबीसीडी. प्रश्न क्रमांक 117. खालीलपैकी कोणत्या भागात गडकऱ्यांचा उठाव झाला? 117चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोल्हापूर. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फोंड सावंतांचा उठाव झाला? पर्याय क्रमांक सी, कोकण. 1806 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला? पर्याय क्रमांक बी, वेल्लोर. खालीलपैकी बराकपूरच्या छावणीने कोणत्या वर्षी इंग्रजाविरुद्ध उठाव केला? 120चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1824. प्रश्न क्रमांक 121. इंग्रजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या नवाबाला गैरकारभाराचे निमित्त करून पदच्युत केले? तर 121चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अयोध्या. खालीलपैकी संस्थाने खालसा धोरणाचा अवलंब कोणी केला? पर्याय क्रमांक बी, लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीने खालीलपैकी कोणती संस्थाने दत्तक वारसा नामंजूर तत्वावर खालसा केली? पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. 1856 मध्ये हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या डॉट डॉट बंदुका दिल्या जात होत्या. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रॉयल एनफिल्ड. रॉयल एनफिल्ड बंदुकीच्या काडतुसाला खालीलपैकी कोणत्या प्राण्यांची चरबी लावली होती? वरीलपैकी दोन्ही. बराकपूरच्या छावणीतील कोणत्या हिंदी सैनिकांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर पर्याय क्रमांक सी, मंगल पांडे. प्रश्न क्रमांक 127. खालीलपैकी कोणत्या दिवशी हिंदी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला? तर 127चं उत्तर आहे 12 मे 1857. प्रश्न क्रमांक 128 बघा. हिंदी सैनिकांनी खालीलपैकी कोणाला भारताचा सम्राट म्हणून घोषित केले? प्रश्न क्रमांक सी, पर्याय क्रमांक सी, बहादूर शाह जफर. 1857च्या उठावात नेतृत्व व त्यांचे भाग याविषयी योग्य जोडी कोणती जोडी बरोबर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व बरोबर. 130. 1857च्या उठावात नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणच्या स्त्रिया सहभागी झालेल्या होत्या? पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट, सुरगाणा या ठिकाणची राणी सहभागी झाली होती. हा प्रश्न थोडा आपला राहिलेला आहे. इथेच मी तुम्हाला प्रश्न करेक्ट करून देतो किंवा दुसरा प्रश्न तयार करून देतो. तुम्हाला जर असं विचारलं की 1857च्या उठावात नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणची राणी सहभागी होती? तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? सुरगाणा. परंतु या ठिकाणी फक्त स्त्रिया विचारलेल्या आहेत, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 131. 1857च्या उठावात खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली खानदेशचा उठाव झाला? 131चं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कजार सिंग. 1857 मध्ये सातपुडा परिसरातील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? तर सातपुडाचा जे उठाव आहे तो शंकर शहा यांनी केलेला आहे. 1857च्या उठावात खानदेशातील किती स्त्रिया सहभागी होत्या? पर्याय क्रमांक ए, 400. मराठे विरुद्ध अब्दाली हे युद्ध कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक सी, पानिपत. 1857च्या उठावात खालीलपैकी कोण धारार्थी पडले? तर पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व.
136 बघा, 1857च्या उठावात खालीलपैकी कोणाला रंगूनच्या कारावासात ठेवण्यात आले? तर 136चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बहादूर शाह. 1857च्या उठावात खालीलपैकी कोणी नेपाळमध्ये आश्रय घेतला? पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 138, 1857च्या उठावात खालीलपैकी कोणाला इंग्रजांनी फासावर लटकवले? तर 138चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तात्या टोपे. 139वा प्रश्न, 1857चा उठाव यशस्वी न होण्याची कारणे खालीलपैकी कोणती आहेत? पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. खालीलपैकी 1857चा उठाव अयशस्वी होण्यासाठी कोणती कारणे आहेत? तर पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. 1857च्या उठावाबाबत खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व सत्य. खालीलपैकी कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसरॉय हे पद निर्माण झाले? पर्याय क्रमांक डी, 1858. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? पर्याय क्रमांक बी, लॉर्ड कॅनिंग. खालीलपैकी भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? पर्याय क्रमांक बी, लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 145, खालीलपैकी राणीच्या जाहीरनाम्याबाबत योग्य कथन ओळखा. पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व बरोबर. 1857, 146वा प्रश्न बघा, 1857च्या उठावाबाबत खालीलपैकी योग्य कथन ओळखा. पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व योग्य. त्यानंतर 147वा प्रश्न बघा, राजाराम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये बंगाल प्रांतात ची स्थापना केली. पर्याय क्रमांक बी, ब्राह्मो समाज. खालीलपैकी ब्राह्मो समाजाची तत्वे कोणती होती? पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या अनिष्ट प्रथांना विरोध केला? वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 150, राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या हिंदू कॉलेजची स्थापना केली? तर 150चं उत्तर आहे पर्याय क्रमांक हे, कोलकाता या ठिकाणी हिंदू कॉलेजची स्थापना केली. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी लिहिले? तर राजाराम मोहन रॉय. 152, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? पर्याय क्रमांक ए, परमहंस सभा किंवा त्याला परमहंस समाज असं म्हणतो. या ठिकाणी सभा जरी असेल परमहंस सभा तरी सुद्धा ते उत्तर या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 153, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848 मध्ये परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुंबई. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? 154चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आत्माराम तरखडकर. खालीलपैकी प्रार्थना समाजाचे सदस्य कोण होते? पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 156, डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पर्याय क्रमांक सी, विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 157, खालीलपैकी प्रार्थना समाजाची तत्वे कोणती होती? पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 158, प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टी केल्या? पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? 159चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1873. महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले? पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? पर्याय क्रमांक ए, महात्मा फुले. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? पर्याय क्रमांक सी, आर्य समाज. वेदांकडे परत चला असा संदेश या ठिकाणी कोणी दिला? दयानंद सरस्वती. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? पर्याय क्रमांक सी, स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी विवेकानंद हे खालीलपैकी कोणाचे शिष्य होते? पर्याय क्रमांक सी, रामकृष्ण परमहंस. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1897. रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून खालीलपैकी कोणते समाजकार्य करण्यात येत होते? पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. स्वामी विवेकानंद यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी अमेरिकेतील शिकागो येथे विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे नेतृत्व केले? पर्याय क्रमांक बी, 1893. उठा उठा जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा संदेश खालीलपैकी कोणी दिला? पर्याय क्रमांक डी, स्वामी विवेकानंद. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शिखांचा धर्म सुधारण्यासाठी सिंग सभा स्थापन करण्यात आल्या? तर 170चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमृतसर.
खालीलपैकी शिखांची धर्मसुधारणा चळवळ कोणी चालवली? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. सतीबंदीचा कायदा करण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिक यांना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी मदत केली? राजाराम मोहन रॉय. प्रश्न क्रमांक 173 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला? तर 173चं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. त्यांनाच आपण लोकहितवादी असं म्हणतो. कोणत्या वर्षी महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली? पर्याय बी 1848. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी आपल्या राहत्या घरी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली? पर्याय क्रमांक सी महात्मा फुले. केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी नाभिकांचा संप घडवून आणला? महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 177 विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळावी म्हणून खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी प्रयत्न केले? पर्याय क्रमांक डी विरेशलिंगम. पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. इथे एक ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा. 3V लक्षात ठेवायचं. व्ही म्हणजे विद्यासागर विष्णू शास्त्री आणि विरेशलिंगम पंतलू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 178 गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या कोणत्या पत्रातून बालविवाह व संमती वयाचा कायदा यावर परखड मत व्यक्त केले? 178चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुधारक. त्यानंतर बघा विठ्ठल रामजी शिंदे यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली? तर 179चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ताराबाई शिंदे. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली? तर 181चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महर्षी धोंडो केशव कर्वे. भारतातील पहिले महिला विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी स्थापन केले? पर्याय क्रमांक सी महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 183 शारदाश्रम या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? याचं योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. रमाबाई रानडे यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला? तर पर्याय क्रमांक ए सेवा सदन. स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी सरकारकडे खालीलपैकी कोणी केली? तर 185चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रमाबाई रानडे. मुस्लिम धर्म सुधारणेला खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी सुरुवात केली? तर 186चं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अब्दुल लतीफ. द मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पर्याय क्रमांक सी अब्दुल लतीफ. मोहमेडन इथं मोहमद्दन जरी झाला असेल तरी मोहमेडन असा सुद्धा शब्द काही वेळेला असतो. हे मराठीमध्ये आहे. इंग्रजीमध्ये तुम्हाला मोहमेडन असं बघायला मिळेल. परंतु त्याच्या पुढे जे आहे अॅग्लो ओरिएंटल कॉलेज हे मात्र तुम्हाला सेम दिसणार आहे. त्यामुळे 188चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए सर सय्यद अहमद खान. 189 सर सय्यद अहमद खान यांच्या बाबतीत योग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व योग्य. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी हिंदू महासभेची स्थापना झाली? 190चं 4 आहे 1915. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पर्याय क्रमांक सी पंडित मदन मोहन मालवीय. त्यानंतर बघा केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागपूर. प्रश्न क्रमांक 193 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतित पावन मंदिराची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली? पर्याय क्रमांक बी रत्नागिरी. ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली? 194चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कोलकाता. त्यानंतर बघा 195 भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? 195चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे. खालीलपैकी कोणत्या तारखेस राष्ट्रीय सभेची स्थापना झाली? पर्याय क्रमांक ए 28 डिसेंबर 1885. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशनात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले? पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले? 197चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई. त्यानंतर बघा राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात एकूण किती प्रतिनिधी हजर होते? पर्याय क्रमांक बी 72. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक सी बिमलचंद्र बॅनर्जी.
आणि प्रश्न क्रमांक 200 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला होता? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. मित्रांनो 200 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहेत. व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं चांगल्या पद्धतीने, जर तुम्ही खाली कमेंट केला तर अजून मला या ठिकाणी हा शालेय प्रश्नसंच सिरीज घेण्यासाठी एक उत्साह माझ्यामध्ये संचारेल आणि तुम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न देण्याचा प्रयत्न करेल. याचबरोबर तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 201 बघा, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने भाग घेतला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ॲलन ह्यूम. खालीलपैकी राष्ट्रीय सभेची प्रमुख उद्दिष्टे कोणती होती? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. खालीलपैकी मवाळ गटात मोडणारे नेते कोण? वरीलपैकी सर्व. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात कोणते ठराव मांडण्यात आले? वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 205 खालीलपैकी कोणते युग जहाल युग म्हणून ओळखले जाते? पर्याय क्रमांक ए 1905 ते 1920. खालीलपैकी जहाल गटात मोडणारे नेते कोण? वरीलपैकी सर्व. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली? पर्याय क्रमांक डी लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 208 गणेश उत्सव व शिवजयंती खालीलपैकी कोणी सुरू केली? पर्याय क्रमांक डी लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? पर्याय क्रमांक बी गीता रहस्य. 1897 मध्ये पुणे शहरात खालीलपैकी कोणत्या रोगाने थैमान घातले होते? पर्याय क्रमांक सी प्लेग. प्लेग अधिकारी रँडची हत्या चापेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? 211चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1897. प्लेगच्या हत्येशी संबंध जोडून इंग्रजांनी खालीलपैकी कोणास तुरुंगात टाकले? तर 212चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोकमान्य टिळक. बंगालची फाळणी खालीलपैकी कोणी केली? पर्याय क्रमांक बी लॉर्ड कर्झन. प्रश्न क्रमांक 214 कोणत्या वर्षी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी जाहीर केली? पर्याय क्रमांक ए 1905. खालीलपैकी कोणता दिवस हा बंगालच्या फाळणीचा शोक दिन म्हणून पाळण्यात आला? पर्याय क्रमांक ए 16 ऑक्टोबर. वंगभंग चळवळीत खालीलपैकी कोणते गीत गायले जात होते? तर 216चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वंदे मातरम. ऐक्याचे प्रतीक म्हणून वंगभंग चळवळीत कोणता सण साजरा करण्यात आला? पर्याय क्रमांक सी रक्षाबंधन. वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? 218चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 219 खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली? 219चे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1911. 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर 220चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले. 1906च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दादाभाई नौरोजी. 1906च्या अधिवेशनात दादाभाई नौरोजींनी कोणत्या शब्दाचा प्रथम वापर केला? 222चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्वराज्य. प्रश्न क्रमांक 223 स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुसूत्रे खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात स्वीकारण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1906. प्रश्न क्रमांक 224 1905 मध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणती संस्था स्थापन केली? पर्याय क्रमांक सी भारत सेवक समाज. 1907 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? पर्याय क्रमांक सी सुरत. प्रश्न क्रमांक 226 बघा. प्रश्न क्रमांक 226 ब्रिटिशांवर केलेल्या बॉम्ब हल्ल्याचे समर्थन लोकमान्य टिळकांनी कोणत्या वृत्तपत्रातून केले? 226चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केसरी. प्रश्न क्रमांक 227 वंगभंग आंदोलनात राजद्रोहाचा खटला भरून लोकमान्य टिळकांना किती वर्षाची शिक्षा झाली? 227चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6. वंगभंग चळवळीत लोकमान्य टिळकांना कोणत्या कारागृहात ठेवण्यात आले? 228चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मंडाले. वंगभंग चळवळीत लोकमान्य टिळकांना ठेवण्यात आलेले मंडाले हे कारागृह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? म्यानमार.
वंगभंग आंदोलनाच्या दरम्यान खालीलपैकी कोणाला पंजाबमधून हद्दपार केले? पर्याय क्रमांक ए लाला लजपत राय. खालीलपैकी कोणत्या वर्षी मुस्लिम लीगची स्थापना झाली? पर्याय क्रमांक सी 1906. प्रश्न क्रमांक 232. खालीलपैकी कोणता कायदा मोर्ले मिंटो कायदा म्हणून ओळखला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1909 चा कायदा. खालीलपैकी कोणत्या कायद्याने विधिमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली? पर्याय क्रमांक सी 1909. राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये कोणत्या वर्षी लखनौ करार झाला? पर्याय क्रमांक डी 1916. खालीलपैकी कोणत्या कराराने राष्ट्रीय सभेने मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाला मान्यता दिली? पर्याय क्रमांक सी लखनौ करार. खालीलपैकी कोणत्या कराराने मुस्लिम लीग राष्ट्रीय सभेत सहकार्य करण्यासाठी तयार झाले? पर्याय क्रमांक सी लखनौ करार. प्रश्न क्रमांक 237. खालीलपैकी कोणत्या वर्षी लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली? तर 237 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1914. युरोपात खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिले महायुद्ध सुरू झाले? पर्याय क्रमांक ए 1914. खालीलपैकी होमरूल चळवळीची सुरुवात कोणी केली? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारचे उद्गार खालीलपैकी कोणी काढले? पर्याय क्रमांक डी लोकमान्य टिळक. खालीलपैकी कोणत्या देशाच्या धर्तीवर भारतात होमरूल चळवळ सुरू करण्यात आली? पर्याय क्रमांक ए आयर्लंड. प्रश्न क्रमांक 242. 1917 मध्ये जबाबदार राज्य पद्धतीची घोषणा खालीलपैकी कोणी केली? पर्याय क्रमांक बी लॉर्ड मॉन्टेग्यू. प्रश्न क्रमांक 243. खालीलपैकी प्रतियोगिता सहकारिता हे धोरण खालीलपैकी कोणी राबवले? 243 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 244. खालीलपैकी कोणता कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणून ओळखला जातो? 244 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1917. त्यानंतर बघा 1919च्या कायद्यानुसार खालीलपैकी कोणती खाती गव्हर्नरच्या ताब्यात होती? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे असे 1919च्या कायद्यावर कोणी टीका केली? 246 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोकमान्य टिळक. खालीलपैकी कोणता कालखंड हा गांधी युग म्हणून ओळखला जातो? पर्याय क्रमांक बी 1920 ते 1947. 1920 ला टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे खालीलपैकी कोणाच्या हातामध्ये आली? पर्याय क्रमांक डी महात्मा गांधी. कोणत्या वर्षी महात्मा गांधीजी वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेला गेले होते? पर्याय क्रमांक डी 1893. खालीलपैकी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेने कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते? पर्याय क्रमांक ए 1906. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 251. खालीलपैकी कोणत्या दिवशी गांधीजी आफ्रिकेतून भारतात परतले? पर्याय क्रमांक ए 9 जानेवारी 1915. प्रश्न क्रमांक 252. गांधीजी राहत असलेला आश्रम अहमदाबादमध्ये खालीलपैकी कोणत्या नदी ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक सी साबरमती. खालीलपैकी कोणावर गांधीजींच्या सत्याग्रहाचा प्रभाव पडला होता? वरीलपैकी दोन्ही. पर्याय क्रमांक सी. 254. गांधीजी सर्वप्रथम चंपारण्यमध्ये कोणत्या वर्षी गेले? पर्याय क्रमांक 2 1917. 254 उत्तर 1917. चंपारण्य हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक ए बिहार. गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह कोणता? पर्याय क्रमांक सी चंपारण्य. चंपारण्य सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? प्रश्न क्रमांक सी निळीचा उठाव. खालीलपैकी कोणत्या वर्षी गांधीजींनी खेडा येथे साराबंदी चळवळ राबवली? पर्याय क्रमांक सी 1918. साराबंदी चळवळ राबवण्यात आलेली खेडा हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक ए गुजरात. महात्मा गांधींनी गिरणी कामगारांच्यासाठी दिलेला लढा खालीलपैकी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक सी अहमदाबाद कामगार लढा. त्यानंतर बघा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय असंतोष दडपण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली? पर्याय क्रमांक ए सिडने रौलट. प्रश्न क्रमांक 262. खालीलपैकी कोणत्या वर्षी इंग्रजांनी रौलट कायदा पारित केला? प्रश्न क्रमांक 262 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 17 मार्च 1919. त्यानंतर 263. रौलट कायद्याच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व.
रौलट ऍक्टला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. रौलट कायद्याला विरोध म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी हरताळ पाळला गेला? 265 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 एप्रिल 1919. रौलट कायद्याविरुद्ध कोणत्या प्रांतात संतापाची लाट उसळली होती? पर्याय क्रमांक डी पंजाब. त्यानंतर बघा, कोणते शहर या रौलट कायद्याच्या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते? 267 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमृतसर. त्यानंतर बघा, अमृतसरमध्ये खालीलपैकी कोणी सभाबंदीचा हुकूम जाहीर केला? 268 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जनरल डायर. त्यानंतर बघा, 269 खालीलपैकी खेडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय क्रमांक बी महात्मा गांधी. खालीलपैकी कोणत्या दिवशी जालियनवाला बागेत सभा भरवण्यात आली होती? 270 उत्तर आहे 13 एप्रिल 1919. खालीलपैकी कोणत्या सणाच्या निमित्ताने जालियनवाला बागेत सभा भरवण्यात आली होती? पर्याय क्रमांक सी बैसाखी. जालियनवाला बागेत निरपराध लोकांच्या वरती एकूण किती बंदुकीच्या फैरी झाडण्यात आले? पर्याय क्रमांक बी 1600. प्रश्न क्रमांक 273 जालियनवाला बाग हत्याकांडात एकूण किती स्त्री पुरुष मृत्युमुखी पडले? 273 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 400. त्यानंतर बघा, जालियनवाला बाग हत्याकांडास खालीलपैकी पंजाबचा कोणता गव्हर्नर जबाबदार होता? पर्याय क्रमांक बी मायकल ओडवाय. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून खालीलपैकी कोणी आपली सर ही पदवी परत केली? पर्याय क्रमांक सी रवींद्रनाथ टागोर. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणती समिती स्थापन केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हंटर. प्रश्न क्रमांक 277 खिलाफत चळवळीच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व सत्य. प्रश्न क्रमांक 1920 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? तर 278 उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नागपूर. 1920च्या नागपूर अधिवेशनात असहकाराचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला? तर 279 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चित्तरंजन दास. 1920च्या नागपूर अधिवेशनापासून असहकार चळवळीचे नेतृत्व कोणाकडे आले? तर 280 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महात्मा गांधी. 1920च्या नागपूर अधिवेशनात मांडण्यात आलेल्या असहकार ठरावात खालीलपैकी कोणत्या गोष्टींवर बहिष्कार टाकण्यात आला? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. असहकार चळवळी दरम्यान खालीलपैकी कोणत्या वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 283 खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईमध्ये आला होता? तर 283 उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1921. 1922 मध्ये घडलेली ज्या ठिकाणी 22 पोलीस ठार झाले ते चौरी चौरा हे ठिकाण उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक ए गोरखपूर. घडलेली घटना, इथे घटना शब्द पाहिजे होता. त्यानंतर 285 बघा, खालीलपैकी कोणत्या दिवशी महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतली? तर 285 या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 12 फेब्रुवारी 1922. असहकार चळवळीच्या काळात खालीलपैकी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात शेतकऱ्यांनी उठाव केला? पर्याय क्रमांक डी मुळशी. प्रश्न क्रमांक 287 यंग इंडिया 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याबद्दल कोणत्या दिवशी महात्मा गांधींवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला? 287 उत्तर आहे पर्याय क्रमांक हे मार्च 1922. 288 असहकार चळवळी दरम्यानचा गांधीजींवरील राजद्रोहाचा खटला चालवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी न्यायालय स्थापन केले? 288 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अहमदाबाद. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 289 राजद्रोहाच्या आरोपाखाली या ठिकाणी आरोपाखाली असहकार चळवळी दरम्यान महात्मा गांधींना किती वर्षाची शिक्षा झाली? 289 उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 6 वर्षे. त्यानंतर बघा, गांधीजींनी असहकार चळवळी दरम्यान विधायक कार्यक्रम हाती घेतला त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होता? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. 291 1922 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही.
प्रश्न क्रमांक 292 1923च्या निवडणुकीत निवडून आलेले स्वराज्य पक्षातील खालीलपैकी कोणते नेते होते? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. 1923च्या निवडणुकीत स्वराज्य पक्षातर्फे कायदेमंडळात निवडून आलेली व्यक्ती नची केळकर ही कोणत्या पक्षाशी संबंधित होती? पर्याय क्रमांक सी स्वराज्य पक्ष. 1923ला निवडून गेल्यानंतर कायदेमंडळात स्वराज्य पक्षाच्या नेत्यांनी खालीलपैकी कोणती मागणी केली? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 295 खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला गेला? तर 295चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लाहोर. मिठाच्या सत्याग्रहासाठी गांधीजींनी निवड केलेले दांडी हे शहर कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक बी गुजरात. खालीलपैकी कोणत्या तारखेस गांधीजींच्या दांडी यात्रेला सुरुवात झाली? 12 मार्च 1930. साबरमती ते दांडी या प्रवासात गांधीजींच्या सोबत किती अनुयायी सहभागी होते? साबरमती ते दांडी ते असा शब्द पाहिजे. किती अनुयायी होते? 298चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 78. लक्षात ठेवा मित्रांनो, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाला जे प्रतिनिधी हजर होते ते 72 आणि या ठिकाणी दांडी यात्रेमध्ये 78. तर हे आकडे आपल्याला कन्फ्यूज करतात, हे तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या गोष्टी मला स्पष्ट करून सांगायला तुम्हाला आवडत असतं, परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 299 गांधीजींच्या दांडी यात्रेतील साबरमती ते दांडी हे एकूण अंतर किती होते? तर पर्याय क्रमांक डी 299चं 385 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 300 खालीलपैकी कोणत्या दिवशी महात्मा गांधी दांडी या ठिकाणी पोहोचले? तर पर्याय क्रमांक 2 5 एप्रिल 1930. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले 300 प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. व्हिडिओला एकदा लाईक करा, कमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर हा प्रश्नसंच घ्यायचा असेल तर माझा नंबर या ठिकाणी दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. ज्यावेळेस प्रश्नसंच आपला तयार होईल त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी कळवलं जाईल. प्रश्न क्रमांक 301 बघा, कोणत्या दिवशी गांधीजींनी मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला? 301चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 6 एप्रिल 1930. गांधीजींचे निष्ठावान अनुयायी खान अब्दुल गफ्फार खान यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते? पर्याय क्रमांक डी सरहद्द गांधी. प्रश्न क्रमांक 303 खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? प्रश्न क्रमांक बी खान अब्दुल गफ्फार खान. खान अब्दुल गफ्फार खान यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी पेशावर सत्याग्रह सुरू केला? तर 304चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 23 एप्रिल 1930. खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते? पर्याय क्रमांक डी सोलापूर सत्याग्रह. खालीलपैकी कोणत्या दिवशी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला? तर 306चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6 मे 1930. खालीलपैकी सोलापूर सत्याग्रहात मृत्युमुखी पडलेल्या सत्याग्रहीचे नाव काय? पर्याय क्रमांक ए शंकर शिवदारे. प्रश्न क्रमांक 308 सोलापूर सत्याग्रहात खालीलपैकी कोणाला फाशी देण्यात आली? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. 309 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह करण्यात आला? वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 310 मुंबईच्या परदेशी मालाच्या ट्रकखाली आपल्या प्राणांची आहुती देणारा हुतात्मा कोण? पर्याय क्रमांक सी बाबूगिनो. गुजरातमधील धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? पर्याय क्रमांक ए सरोजिनी नायडू. खालीलपैकी कोणत्या स्त्रियांनी सविनय कायदेभंगाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 313 खालीलपैकी कोणत्या स्त्रियांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे नेतृत्व केले? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. म्हणजे याचा मित्रांनो अर्थ तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बघा, इथं आहे कस्तुरबा गांधी, त्यानंतर कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुन्शी आणि हंसाबेन मेहता एवढ्या स्त्रिया या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभागी होत्या. परंतु पर्याय आपल्याला 4 असल्यामुळं आपण या ठिकाणी 2 प्रश्न तयार केलेले आहेत. त्यामुळं या ज्या महिला आहेत या महिला तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र वगैरे हे तुमच्या लक्षात ठेवणं फार अवघड जातं. आता या महिला वगैरे कशा लक्षात ठेवायच्या?
तर याच्याविषयीच्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स सुद्धा आपण आपलं बुक ट्रिक्सचं बुक सुद्धा आपलं येणार आहे. चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहील. आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन आपण ज्या बनवलेल्या ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स एकदा तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला त्याची कल्पना येऊन जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 314 बघा. ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी लंडनमध्ये 3 गोलमेज परिषदांचे आयोजन खालीलपैकी कोणत्या वर्षी केले? 314चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1930 ते 1932. त्यानंतर बघा रॅमसे मॅकडोनाल्ड हे खालीलपैकी कितव्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते? पर्याय क्रमांक 1 पहिल्या. प्रश्न क्रमांक 316 पहिल्या गोलमेज परिषदेला खालीलपैकी कोणत्या व्यक्ती हजर होत्या? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. पहिल्या गोलमेज परिषदेच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधानं ओळखा. पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 318 खालीलपैकी गांधी आयर्विन कराराच्या संदर्भात योग्य विधानं ओळखा. पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणत्या वर्षी दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले? पर्याय क्रमांक डी 1931. दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून खालीलपैकी कोण उपस्थित होते? पर्याय क्रमांक डी महात्मा गांधी. 321 दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. योग्य. पर्याय क्रमांक डी वरील सर्व विधाने बरोबर आहेत. जातीय निवाडा जाहीर करणारे इंग्लंडचे पंतप्रधान कोण? पर्याय क्रमांक सी रॅमसे मॅकडोनाल्ड. 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये खालीलपैकी कोणता करार झाला? पर्याय क्रमांक ए पुणे करार. कोणत्या कराराने दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा देण्याची तरतूद करण्यात आली? तर 324चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुणे करार. तिसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली? पर्याय क्रमांक 1 1932. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेनंतर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ पुन्हा सुरू केली? 326चे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दुसऱ्या. खालीलपैकी कोणत्या वर्षी महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली? 327चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1934. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या कायद्याने संघराज्य पद स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली? पर्याय क्रमांक सी 1935चा कायदा. प्रश्न क्रमांक 329 1935च्या कायद्याने 1937 मध्ये एकूण किती प्रांतात निवडणुका झाल्या? 11. प्रश्न क्रमांक 330 1937च्या निवडणुकीत राष्ट्रीय सभेला खालीलपैकी किती प्रांतात बहुमत मिळाले? पर्याय क्रमांक डी 8. 1937च्या निवडणुकीत खालीलपैकी किती प्रांतात संयुक्त सरकारे अस्तित्वात आली? 331चे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 3. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने कोणाची बाजू घेतली? पर्याय क्रमांक बी अमेरिका. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाने क्रिप्स शिष्टमंडळ भारतात पाठवले? तर 333चे उत्तर आहे विस्डन चर्चिल. 334 खालीलपैकी कोणत्या वर्षी क्रिप्स मिशन भारतात आले? 334चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मार्च 1942. त्यानंतर बघा 335 क्रिप्स मिशनच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधानं ओळखा. वरीलपैकी दोन्ही सत्य. 336 राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने खालीलपैकी कोणती कामे केली? डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 337 राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने खालीलपैकी कोणती विधायक कामे केली? प्रश्न क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. खालीलपैकी कोणत्या वर्षी युरोपमध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले? 338चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1939. 339 बघा. इंग्लंडच्या बाजूने भारत दुसऱ्या महायुद्धात सामील झाला अशी घोषणा खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने केली? तर पर्याय क्रमांक सी लॉर्ड लिनलिथगो. भारतीय स्वातंत्र्याची मागणी मान्य न केल्यामुळे कोणत्या वर्षी प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले? 340चे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1939. 14 जुलै 1942 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणीचा ठराव कोणत्या अधिवेशनात झाला? पर्याय क्रमांक डी वर्धा. प्रश्न क्रमांक 342 7 ऑगस्ट 1942 ला मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरती झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक सी मौलाना आझाद. 8 ऑगस्ट 1942 चा छोडो भारत ठराव खालीलपैकी कोणी मांडला?
पर्याय क्रमांक ए पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 344 छोडो भारत चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक सी महात्मा गांधी. या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषांनी आजपासून आपण स्वतंत्र झाला आहात असे समजले पाहिजे. हे उद्गार खालीलपैकी कोणी काढले? पर्याय क्रमांक डी महात्मा गांधी. 346 आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ असे आवाहन खालीलपैकी कोणी केले? पर्याय क्रमांक डी महात्मा गांधी. करेंगे या मरेंगे हा नारा खालीलपैकी कोणी दिला? पर्याय क्रमांक ए महात्मा गांधी. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? पर्याय क्रमांक ए विनोबा भावे. वैयक्तिक सत्याग्रहात खालीलपैकी किती सत्याग्रहीने भाग घेऊन तुरुंगवास भोगला? पर्याय क्रमांक डी 25,000. छोडो भारत चळवळी दरम्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उठाव झाले? वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 351 बघा. नंदुरबार येथील शाळेत खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली? पर्याय क्रमांक बी शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 352 छोडो भारत चळवळीच्या वेळी नंदुरबार येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी खालीलपैकी कोणती घोषणा दिली? पर्याय क्रमांक सी वंदे मातरम. छोडो भारत चळवळी दरम्यान नंदुरबारच्या शाळकरी मुलांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्यात खालीलपैकी कोण हुतात्मे झाले? वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा 354 हत्यारबंद ब्रिटिश सेनेचा रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणी केला? 354चे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हेमू कलानी. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भाई कोतवाल यांची आझाद दस्ताई संघटना अस्तित्वात होती? तर पर्याय क्रमांक सी कर्जत रायगड. छोडो भारत चळवळी दरम्यान नागपूरच्या जनरल आवारी यांची कोणती संघटना अस्तित्वात होती? पर्याय क्रमांक ए लाल सेना. छोडो भारत चळवळीच्या दरम्यान मुंबई येथून आझाद रेडिओ कोणी चालवला? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छोडो भारत चळवळीच्या दरम्यान गुप्त प्रक्षेपण तंत्रे स्थापन करण्यात आली? 358चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. प्रति सरकार यांच्या बाबतीत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा? पर्याय क्रमांक डी वरील सर्व जोड्या बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 360 क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणत्या ठिकाणी प्रति सरकार स्थापन केले? पर्याय क्रमांक सी सातारा. 361 खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली कुंडल येथे तुफान सेना स्थापन झाली? पर्याय क्रमांक बी जीडी उर्फ बापूलाल. तुफान सेनेच्या मार्फत खालीलपैकी कोणती कामे केली जात होती? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणती विधायक कामे सातारा प्रति सरकारने केली आहेत? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. छोडो भारत चळवळीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. खालीलपैकी आझाद हिंद सेनेचे नेते कोण होते? पर्याय क्रमांक सी सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान किती वेळा भूषवले आहे? पर्याय क्रमांक बी 2. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पर्याय क्रमांक ए सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी फ्री इंडिया सेंटरची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जर्मनी. त्यानंतर 369 बघा खालीलपैकी कोणी जर्मनीच्या बर्लिन रेडिओवरून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले? पर्याय क्रमांक सी सुभाषचंद्र बोस. रासबिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांना कोणत्या देशाला येण्याची विनंती केली? पर्याय क्रमांक बी जपान. खालीलपैकी कोणत्या वर्षी रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली? पर्याय क्रमांक डी 1928. कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस यांनी युद्धबंदी झालेल्या सैनिकांना घेऊन कोणती संघटना तयार केली? पर्याय क्रमांक डी आझाद हिंद सेना. 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आझाद हिंद सरकार स्थापन केले? पर्याय क्रमांक डी सिंगापूर. आझाद हिंद सरकारमध्ये सुभाषचंद्र बोस यांचे प्रमुख सहकारी कोण होते? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणती व्यक्ती आझाद हिंद सरकारशी संबंधित होती? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख कोण होत्या? 376चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लक्ष्मी स्वामीनाथन. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा
असे आवाहन खालीलपैकी कोणी केले? सुभाषचंद्र बोस. खालीलपैकी कोणत्या वर्षी जपानने अंदमान निकोबार जिंकून घेऊन आझाद हिंद सरकारच्या ताब्यात दिले? पर्याय क्रमांक 2 1943. अंदमान निकोबार बेटांना सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणती नावे दिली? तर शहीद आणि स्वराज्य, वरीलपैकी दोन्ही. लक्षात ठेवा, अंदमानला दिलेला आहे शहीद आणि निकोबारला दिलेला आहे स्वराज्य. खालीलपैकी कोणत्या वर्षी आझाद हिंद सेनेने म्यानमारचा अराकान प्रदेश मिळवला? तर 380चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1944. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने पंजाबमध्ये सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले? 381चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रामसिंह कुका. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्रविद्येचे शिक्षण खालीलपैकी कोणाकडे घेतले होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वस्ताद लहुजी साळवे. प्रश्न क्रमांक 383. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांची रवानगी खालीलपैकी कोणत्या तुरुंगात केली? 383चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एडन. 384. 1897 या वर्षी पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करण्यासाठी आलेला प्लेग कमिशनर रँड याची हत्या खालीलपैकी कोणी केली? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. खालीलपैकी कोणत्या वर्षी सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले? 385चं उत्तर आहे 18 ऑगस्ट 1945. आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांच्या बचावाचे काम खालीलपैकी कोणी केले? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणत्या वर्षी मुंबई या ठिकाणी तलवार या युद्धनौकेवर 9 सैनिकांनी उठाव केला? तर पर्याय क्रमांक सी 18 फेब्रुवारी 1946. 387चं उत्तर आहे 18 फेब्रुवारी 1946. त्यानंतर बघा, कोणाच्या मध्यस्थीने 9 सैनिकांनी आपली शस्त्रे खाली ठेवली? पर्याय क्रमांक बी सरदार वल्लभभाई पटेल. मुंबईतील 9 सैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी संप पुकारला? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणत्या वर्षी वासुदेव बळवंत फडके एडनच्या कारागृहात मृत्यू झाला? 390चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1883. खालीलपैकी कोणत्या दिवशी चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली? 391चं उत्तर आहे 22 जून 1897. त्यानंतर बघा, रँडच्या हत्येच्या पदासाठी किंवा हत्येसाठी खालीलपैकी कोणाला फाशी देण्यात आली? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. रँडच्या हत्येला जबाबदार धरून खालीलपैकी कोणाला फाशी देण्यात आली? पर्याय क्रमांक ए महादेव रानडे. आता मित्रांनो, कोणाकोणाला फाशी देण्यात आलेली आहे बघा? दामोदर चापेकर, वासुदेव चापेकर, बाळकृष्ण चापेकर आणि महादेव रानडे. तर ही 4 नावं लक्षात ठेवायची आहेत. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडाच्या नेतृत्वाखाली मुंडा आदिवासी उठाव घडून आला? 394. 394चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिहार. प्रश्न क्रमांक 395. सन 1900 मध्ये कोणत्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा संघटना स्थापन केली? 395चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाशिक. वासुदेव बळवंत फडके यांनी खालीलपैकी कोणत्या जमातीला संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड कारले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रामोसी. 396चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रामोसी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 397 बघा, 1904 ला मित्रमेळा या संघटनेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणते नाव दिले? तर पर्याय क्रमांक बी अभिनव भारत. 398. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यांच्यावर चरित्र लिहिले ते जोसेफ मॅजिन हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध क्रांतिकारक होते? 398चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इटली. प्रश्न क्रमांक 399. 1857चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते हे सांगणारे 1857चे स्वातंत्र्य समराग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? पर्याय क्रमांक डी स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न क्रमांक 450 वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोणत्या कारागृहात पाठवण्यात आले? पर्याय क्रमांक सी अंदमान. तर अशा पद्धतीने मित्रांनो 400 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहेत. व्हिडिओ लाईक वाटलं
चांगला वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असतील तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्स जवळ जे हाईपचं बटन येते त्या मित्रांनो बटनावरती क्लिक करायला विसरू नका. त्यानंतर प्रश्न क्रमांक 401 बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर एकूण किती वर्ष अंदमान कारागृहात होते? पर्याय क्रमांक ए 10. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमान तुरुंगात खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? पर्याय क्रमांक बी माझी जन्मठेप. 403 बघा, ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानातून नेऊन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थानबद्ध केले? पर्याय क्रमांक सी रत्नागिरी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी राबवल्या? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. स्वातंत्र्यवीर सावरकर खालीलपैकी कोणत्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते? पर्याय क्रमांक ए मुंबई 1938. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून खालीलपैकी कोणी केला? पर्याय क्रमांक सी अनंत कानेरे. जॅक्सनच्या वधाशी संबंध जोडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना किती वर्षाची शिक्षा सुनावली गेली? तर 407चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 50 वर्ष. अनुशीलन समिती क्रांतिकारी संघटना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यरत होती? पर्याय क्रमांक ए बंगाल. अनुशीलन समितीचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अनुशीलन समितीचे बॉम्ब बनवण्याचे केंद्र होते? माणिकतोळा, कलकत्ता. 1908 या वर्षी खालीलपैकी कोणी किंग्सफोर्डच्या हत्येचा कट रचला? वरीलपैकी दोन्ही. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर बघा 412 किंग्सफोर्डच्या हल्ल्यासंबंधी खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व बरोबर. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी क्रांतिकारकांचे केंद्र होते? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब हल्ला केला? 414चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रासबिहारी बोस. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. पर्याय क्रमांक डी सर्व सत्य. प्रश्न क्रमांक 416 लंडन या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने इंडिया हाऊसची स्थापना केली? पर्याय क्रमांक ए श्यामजी कृष्ण वर्मा. जर्मनीतील स्टुटगार्ड या ठिकाणी भरलेल्या परिषदेत खालीलपैकी स्वातंत्र्याचा प्रश्न कोणी उपस्थित केला? 417चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मादाम कामा. प्रश्न क्रमांक 418 खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाला इंग्लंडमध्ये परदेशी शिक्षण घेण्याची शिष्यवृत्ती मिळाली होती? पर्याय क्रमांक ए स्वातंत्र्यवीर सावरकर. कर्झन वायलीची हत्या खालीलपैकी कोणी केली? पर्याय क्रमांक सी मदनलाल धिंगरा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या व्यक्तीने गदर संघटना स्थापन केली होती? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. खालीलपैकी गदर या संघटनेचे प्रमुख नेते कोण होते? 421चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर गदर म्हणजे सी विद्रोह होय. गदर या संघटनेच्या मुखपत्राचे नाव काय होते? 423चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गदर. पंजाबच्या कटात खालीलपैकी कोण सहभागी होते? प्रश्न क्रमांक 424चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. पंजाब कटाविषयी खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही सत्य. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहाय्याने ब्रिटिश विरोधी धोरण आखले? 426चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. 1915 मध्ये खालीलपैकी कोणी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली? 427चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. उत्तर प्रदेशातील काकोरी कट खालीलपैकी कोणत्या दिवशी घडून आला? 9 ऑगस्ट 1925. काकोरी कटाशी संबंधित खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली? 429चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. काकोरी कटातला कोणता क्रांतिकारक पोलिसांच्या हातून निसटून जाण्यात यशस्वी ठरला? पर्याय क्रमांक डी चंद्रशेखर आझाद. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? 431चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1927. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फिरोजशाह कोटला मैदान, नवी दिल्ली.
हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांचा समावेश होता? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. 434 हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन या संघटनेच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व योग्य. त्यानंतर 435 बघा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? 435चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चंद्रशेखर आझाद. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्याची हत्या केली? 436चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. नागरी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या विधेयकांचा निषेध करण्यासाठी मध्यवर्ती कायदे मंडळावर खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांनी बॉम्ब हल्ला केला? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. 23 मार्च 1931 रोजी लाहोर तुरुंगात खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 439 अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क मध्ये झालेल्या चकमकीत खालीलपैकी कोणता क्रांतिकारक ठार झाला? 439चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चंद्रशेखर आझाद. बंगालमधील चित्तगाव क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते? 440चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सूर्यसेन. खालीलपैकी कोणत्या तारखेस क्रांतिकारकांनी चित्तगाव शस्त्रागारातील शस्त्रे ताब्यात घेतली? 441चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18 एप्रिल 1930. प्रश्न क्रमांक 442 चित्तगाव गटाच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व योग्य. चितगाव गटातील खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने आत्माहुती दिली? 443चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रीतिलता वड्डेदार. खालीलपैकी कोणत्या शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. खालीलपैकी कोणत्या युवतीने कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या? पर्याय क्रमांक ए बीना दास. इंग्लंडमध्ये 1940ला मायकल ओडवायरची हत्या कोणी केली? 446चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सरदार उधम सिंग. 447 नील दर्पण हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिले? पर्याय क्रमांक सी दीनबंधू मित्र. खालीलपैकी कोणत्या वर्षी जमीनदार व शेतकऱ्यांनी उठाव केला? पर्याय क्रमांक ए 1975. सॉरी मित्रांनो, इथं 1800 पाहिजे होतं, लक्षात ठेवा 1875 पर्याय नंबर 1. त्यानंतर बघा 1918 या वर्षी उत्तर प्रदेशातील किसान सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली? 449चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बाबा रामचंद्र. त्यानंतर बघा मोपला शेतकऱ्यांचा उठाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घडून आला? पर्याय क्रमांक सी केरळ. खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रा एन जी रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली? पर्याय क्रमांक बी 1936. अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? 452चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहजानंद सरस्वती. 1936 मध्ये अखिल भारतीय किसान सभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले? पर्याय क्रमांक डी फैजपूर. 1938 साली पूर्व खानदेशात शेतसारा माफ करण्यासाठी सभा व मिरवणुका खालीलपैकी कोणी काढल्या? 454चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी साने गुरुजी. साने गुरुजींनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कामगार संघटनांचे प्रबळ केंद्रे बनवण्याचा प्रयत्न केला? पर्याय क्रमांक डी सी धुळे अमळनेर. साने गुरुजी च्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक डी अमळनेर. त्यानंतर बघा 457 पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करायला म्हणून खालीलपैकी कोणी उपोषण केले? 457चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी साने गुरुजी. त्यानंतर बघा खालीलपैकी स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन कोणी केले? पर्याय क्रमांक सी 458चं उत्तर आहे
वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा, नारायण मेघाजी लोखंडे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या डॉट डॉट शाखेचे अध्यक्ष होती. 459चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नातून कोणत्या तारखेपासून कामगारांना रविवारची सुट्टी लागू झाली? 460चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 10 जून 1890. भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय क्रमांक डी, नारायण मेघाजी लोखंडे. डॉट डॉट मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर नुसार इथं मित्रांनो मी पाहिजे होते, एवढं लक्षात ठेवा. पेनिन्सुलर नुसार रेल्वे कामगारांनी संप पुकारला. रेल्वे कामगारांनी संप पुकारला. तर 462चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2, 1899. त्यानंतर बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटेकच्या कामगार संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? 463चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1920. आयटेकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक बी, लाला लजपत राय. खालीलपैकी कोणत्या वर्षी मुंबई गिरणी कामगारांनी संप केला? 465चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1928. त्यानंतर बघा, खालीलपैकी समाजवादी विचारांचे नेते कोण? पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. 1928ला मुंबईतील गिरणी कामगारांनी किती महिने संप केला? पर्याय क्रमांक डी, 6 महिने. काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? पर्याय क्रमांक बी, 1934. समाजवादी काँग्रेस पक्षात खालीलपैकी कोणत्या नेत्यांचा समावेश होता? पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणी कार्ल मार्क्स विषयी लेख लिहिला होता? 470चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकमान्य टिळक. भारतात साम्यवादी पक्षांची स्थापना केव्हा झाली? पर्याय क्रमांक ए, 1925. मिरज कट खटल्यात खालीलपैकी कोण सहभागी होते? पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कोणत्या संस्था स्थापन केल्या? वरीलपैकी दोन्ही. रमाबाई रानडे यांनी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली? पर्याय क्रमांक ए, सेवा सदन. भारत महिला परिषद ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? पर्याय क्रमांक बी, 1904. प्रश्न क्रमांक 476, ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्सची स्थापना केव्हा करण्यात आली? पर्याय क्रमांक सी, 1927. भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर कोण? पर्याय क्रमांक सी, रखमाबाई सावे. रखमाबाई सावे यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडली? पर्याय क्रमांक ए, राजकोट. खालीलपैकी कोणत्या कायद्यानंतर प्रांतिक कायदे मंडळा यामध्ये स्त्रियांचा सहभाग झाला? पर्याय क्रमांक सी, 1935. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? 480चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आनंदीबाई जोशी. 481, आनंदीबाई जोशी यांच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. गोपाळबुवा वलंगकर व शिवराम जानबा कांबळे कोणाचा आदर्श घेऊन अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले? 482चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महात्मा फुले. 1888 मध्ये विटाळ विध्वंसन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? 483चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोपाळबुवा वलंगकर. त्यानंतर 484, 1 जुलै 1908 रोजी सोमवंशीय मित्र हे मासिक खालीलपैकी कोणी काढले? पर्याय क्रमांक बी, शिवराम जानबा कांबळे. 485, देवदासीच्या विवाहासाठी व जोगतींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी खालीलपैकी कोणी पुढाकार घेतला? पर्याय क्रमांक बी, शिवराम जानबा कांबळे. 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आपण मगाशी सुद्धा बघितलेलं आहे. विरा शिंदे यांच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. संयुक्त मतदारसंघ योजना खालीलपैकी कोणी राबवली? याचं योग्य उत्तर आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला? पर्याय क्रमांक बी, कोल्हापूर. आंतरजातीय विवाह कायदेशीर मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केला?
छत्रपती शाहू महाराज. 491 बलुतेदारी पद्धती नष्ट करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या तारखेस कोल्हापूर सरकारच्या गॅजेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला? पर्याय क्रमांक 1 22 फेब्रुवारी 1918. अस्पृश्यतेचा प्रश्न काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर खालीलपैकी कोणी मांडला? पर्याय क्रमांक सी महात्मा गांधी. येरवडा येथील तुरुंगात असताना सनातन हिंदू पंडितांशी वाद करून अस्पृश्यतेला शस्त्राधार नसल्याचे प्रतिपादन खालीलपैकी कोणी केले? पर्याय क्रमांक बी महात्मा गांधी. महात्मा गांधींच्या पासून प्रेरणा घेऊन समतेच्या कामात झोकून देणारे खालीलपैकी समाज सुधारक कोण? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 495. 1924च्या जुलै महिन्यामध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश खालीलपैकी कोणी दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक खालीलपैकी कोणी संमत केले? पर्याय क्रमांक बी बाबासाहेब बोले. खालीलपैकी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला? पर्याय क्रमांक सी बाबासाहेब आंबेडकर. विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन खालीलपैकी कोणी केले? पर्याय क्रमांक डी बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 500. खालीलपैकी कोणत्या वर्षी नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्यात आला? 500चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1930. तर मित्रांनो, अशा पद्धतीने 500 प्रश्न आपले तयार झालेले आहेत. जर हे 500 प्रश्न तयार झाले असतील आणि जर एका प्रश्नामध्ये आपले 4 ते 5 प्रश्न तयार होत असतील तर आतापर्यंत मित्रांनो आपले 1500 प्रश्न या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. मित्रांनो, खरंच व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या, जेणेकरून ही जी प्रश्नपत्रिका आहे किंवा हा जो प्रश्नसंच आहे प्रत्येक परीक्षेला उपयोगी आहे. तुमच्या घरामध्ये तुमचा मित्र, मैत्रिणी वगैरे हे सर्वजण जर का तयारी करत असतील तर त्यांनी या ठिकाणी हा प्रश्नसंच पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवा. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. 501. नाशिकच्या काळाराम मंदिराचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? 501चा प्रश्न आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले किंवा केले होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्मवीर दादासाहेब गायकवाड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्रे सुरू केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. समता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? पर्याय क्रमांक बी बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? पर्याय क्रमांक ए 1942. 1956ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली? पर्याय क्रमांक सी नागपूर. 1930 मध्ये खालीलपैकी कोणत्या कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला? 507चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मोहम्मद इक्बाल. खालीलपैकी पाकिस्तानची कल्पना कोणी मांडली? पर्याय क्रमांक बी रहमत अली चौधरी. 509. द्विराष्ट्र सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? पर्याय क्रमांक सी बॅरिस्टर जिना. वेव्हेल योजना खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? वेव्हेल योजनेत खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. 511 बघा. वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती? पर्याय क्रमांक बी सिमला. 1946च्या त्रिमंत्री योजनेत खालीलपैकी कोणाचा समावेश होता? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्रिमंत्री योजना फेटाळण्यात आली कारण? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 514. खालीलपैकी कोणत्या दिवशी प्रत्यक्ष कृती दिन पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले? तर 514चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 16 ऑगस्ट 1946. हिंदू मुस्लिम दंगल शांत करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महात्मा गांधीजी गेले होते? नोआखाली. त्यानंतर 516. व्हाईसरॉय वेव्हेल यांनी स्थापन केलेल्या हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते? 516चं उत्तर आहे पर्याय क्रमांक
पर्याय क्रमांक ए पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 517. जून 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे कोणत्या इंग्लंड पंतप्रधानांनी घोषित केले? 517चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्लेमेंट ॲटली. भारत व पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना खालीलपैकी कोणी तयार केली? पर्याय क्रमांक डी लॉर्ड माउंटबॅटन. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा खालीलपैकी कोणत्या तारखेस संमत करण्यात आला? 519चं उत्तर आहे 18 जुलै 1947. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या तारखेस भारताला स्वातंत्र्य देण्यात आले? 15 ऑगस्ट 1947. 521 बघा, खालीलपैकी कोणत्या तारखेस नथुराम गोडसे यांनी गांधीजींची निर्घृण हत्या केली? 30 जानेवारी 1948. अखिल भारतीय प्रजा परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? 522चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1927. संस्थानिकांच्या विलिनीकरणाचा सामीलनामा खालीलपैकी कोणी तयार केला? 523चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सरदार वल्लभभाई पटेल. खालीलपैकी कोणत्या वर्षी जुनागड संस्थान भारतात विलीन झाले? फेब्रुवारी 1948. भारतातील सर्वात मोठे संस्थान खालीलपैकी कोणते होते? पर्याय क्रमांक ए हैदराबाद. हैदराबाद संस्थानात खालीलपैकी कोणते भाषिक प्रांत होते? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. 527वा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व जोड्या योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 528. 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पर्याय क्रमांक बी स्वामी रामानंद तीर्थ. स्वामी रामानंद तीर्थ यांना खालीलपैकी कोणाची साथ लाभली? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. खालीलपैकी स्वामी रामानंद तीर्थ यांचे निष्ठावान अनुयायी कोण? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडला? जुलै 1947. प्रश्न क्रमांक 532. निजामाचा सहकारी कासिम रजवी यांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली? पर्याय क्रमांक बी रजाकार. त्यानंतर बघा, हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो खालीलपैकी कोणत्या तारखेस राबविण्यात आले? पर्याय क्रमांक 2 13 सप्टेंबर 1948. 534. हैदराबाद मुक्तीसंग्रामात खालीलपैकी कोणत्या नेत्याचे मौलिक योगदान होते? 534चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा, 535. कोणता दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो? 535चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 17 सप्टेंबर. भारतात मराठवाड्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला? पर्याय क्रमांक सी 1948. स्वतंत्र राहण्याचा आग्रह धरणारा हरिसिंग कोणत्या संस्थानचा राजा होता? पर्याय क्रमांक सी काश्मीर. कोणत्या वर्षी हरिसिंगाने भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली? 538चं उत्तर आहे ऑक्टोबर 1947. त्यानंतर बघा, कोणत्या वर्षी फ्रान्सने चंद्रनगरमध्ये सार्वमत घेतले? तर 539चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1949. गोवा मुक्ती लढ्यातील आघाडीचे नेते कोण होते? पर्याय क्रमांक सी टी.बी. कुन्हा. 1945 मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीग संघटना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली? पर्याय क्रमांक सी मुंबई. 1946 मध्ये गोव्यात जाऊन भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल डॉक्टर कुन्हा यांना किती वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली? पर्याय क्रमांक सी 8 वर्षे. बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केल्याबद्दल पोर्तुगीज सरकारने खालीलपैकी कोणाला हद्दपार केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राम मनोहर लोहिया. दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली? पर्याय क्रमांक बी आझाद गोमंतक. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे नामवंत वकील होते? पर्याय क्रमांक सी कोलकाता. त्यानंतर बघा, 2 ऑगस्ट 1954 रोजी आझाद गोमंतकच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा नगर हवेली मुक्त केलेल्या हल्ल्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? 546चं उत्तर आहे वरीलपैकी सर्व.
खालीलपैकी कोणत्या वर्षी गोवा मुक्ती समितीची स्थापना करण्यात आली? 547चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1954. गोवा मुक्ती समितीच्या अनेक तुकड्या महाराष्ट्रात होत्या. त्यापैकी संबंधित व्यक्ती कोण? 548चं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. महाराष्ट्रातील गोवा मुक्ती समितीची संबंधित व्यक्ती कोण? 549चं उत्तर आहे बघा, महाराष्ट्रातील गोवा मुक्ती समितीशी संबंधित व्यक्ती कोण? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. खालीलपैकी गोवा मुक्ती आंदोलनातील एक धडाडीचे नेतृत्व म्हणजे महादेव रानडे, सॉरी मोहन रानडे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला? 551चं उत्तर आहे डिसेंबर 1961. खालीलपैकी कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला? 552चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 19 डिसेंबर 1961. खालीलपैकी कोणत्या वर्षीपासून संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली? 553चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1946. खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली? 1 मे 1960. मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी असे खालीलपैकी कोणी म्हणले? 555चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नचिकेळकर. कोणत्या वर्षी लोकमान्य टिळकांनी भाषावार प्रांत रचनेची मागणी केली होती? पर्याय क्रमांक ए, 1915. 12 मे 1946 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र संदर्भात महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला? 557चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बेळगाव. प्रश्न क्रमांक 558. 28 जुलै रोजी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? 558चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई. 559. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांत रचनेसाठी दार कमिशनची स्थापना कोणत्या साली किंवा कोणत्या वर्षी केली? लक्षात ठेवा, स्थापना कोणी केली? राजेंद्र प्रसाद. त्या समितीचं नाव काय होतं? एस के दार. कशासाठी केली होती? भाषावार प्रांत रचनेसाठी. आणि त्याचं उत्तर जे काय आहे 559चं ते आपण बघूया. पर्याय क्रमांक ए, 17 जून 1947. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अशा पद्धतीनं 5-5 प्रश्न या ठिकाणी तयार होतात. त्यानंतर बघा, 560. खालीलपैकी कोणत्या वर्षी दार कमिशनने आपला अहवाल प्रसिद्ध केला? 560चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 10 डिसेंबर 1948. खालीलपैकी जेव्हीपी समिती कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? 561चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 29 डिसेंबर 1949. प्रश्न क्रमांक 562 बघा, जेव्हीपी या त्रिसदस्य समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता? पर्याय क्रमांक डी वरील सर्व. 563. मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला? 563चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आचार्य आत्रे. 564 बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला? 564चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 29 डिसेंबर 1953. राज्य पुनर्रचना आयोगाने कोणत्या तारखेस आपला अहवाल प्रसिद्ध केला? पर्याय क्रमांक सी, 10 ऑक्टोबर 1955. खालीलपैकी कोणत्या अहवालात मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस करण्यात आली? पर्याय क्रमांक सी, राज्य पुनर्रचना आयोग. खालीलपैकी कोणत्या वर्षी नागपूर करार करण्यात आला? 567चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1953. 568 बघा, खालील 1953च्या नागपूर करारानुसार संविधानातील 1956च्या दुरुस्तीप्रमाणे ... कलमचा समावेश संविधानात करण्यात आला. तर 568चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 371(2). नागपूर करारात खालीलपैकी कोणत्या गोष्टींची हमी देण्यात आली? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? 570चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शंकरराव देव.
मुंबईसह महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या महिलांनी सहभाग घेतला? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 572. 7 नोव्हेंबर 1955 रोजी झालेल्या कामगार सभेत अध्यक्षस्थानी कोण होते? तर 572चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीपाद अमृत डांगे. मुंबई विदर्भसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा असा ठराव खालीलपैकी कोणी मांडला? 573चं उत्तर आहे एस.एम. जोशी. 574 बघा, हैदराबाद मुक्तीसंग्रामात खालीलपैकी कोणत्या समाजाचे विशेष योगदान आहे? पर्याय क्रमांक ए आर्य समाज. कोणत्या चळवळीद्वारे विद्यार्थी हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये सहभागी झाले? 575चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वंदे मातरम. 576. 7 नोव्हेंबर 1955च्या कामगार सभेत खालीलपैकी कोणते पक्ष प्रामुख्याने उपस्थित होते? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. महाराष्ट्र चळवळीच्या वेळी कोणाच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोर्चा निघाला? 577चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सेनापती बापट. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी विधानसभेवर सेनापती बापट यांचा मोर्चा निघाला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? 578चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मोरारजी देसाई. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा गतिमान करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या दिवशी 1 दिवसांचा लाक्षणिक संप करण्यात आला? 579चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 21 नोव्हेंबर 1955. प्रश्न क्रमांक 580. 6 नोव्हेंबर 1956 रोजी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली सभा झाली? पर्याय क्रमांक डी केशवराव जेधे. प्रश्न क्रमांक 581. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खालीलपैकी कोणाचे योगदान आहे? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 हुतात्म्यांचे स्मारक ... मध्ये फ्लोरा फाउंटन जवळ आहे. पर्याय क्रमांक बी मुंबई. मुंबई द्विभाषिक राज्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? 585चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1 नोव्हेंबर 1956. महाराष्ट्र चळवळीत खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी महत्वाचे योगदान दिले? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आचार्य आत्रे यांच्या कोणत्या वृत्तपत्रांनी महत्वाची कामगिरी बजावली? पर्याय क्रमांक डी मराठा. त्यानंतर बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या टोपण नावाने व्यंगचित्र काढून चळवळ व्यापक बनवली? पर्याय क्रमांक ए मावळा. 589. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाने आपल्या लेखणीतून जनजागृतीचे काम केले? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. 30 नोव्हेंबर 1957 रोजी प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण खालीलपैकी कोणाच्या हस्ते झाले? 590चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू. 30 नोव्हेंबर 1957 या दिवशी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीने मोर्चा काढला? 591चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भाई माधवराव बागल. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाई माधवराव बागल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मोर्चात खालीलपैकी बघा, इथं असा शब्द पाहिजे, मोर्चात खालीलपैकी कोणाचा सहभाग होता? पर्याय क्रमांक डी 592 बघा. पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चात खालीलपैकी कोणते नेते उपस्थित होते? 593चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. 594. संयुक्त महाराष्ट्र समितीने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तीव्र निदर्शने केली? 594चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. खालीलपैकी कोणत्या वर्षी संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला? 595चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1960. खालीलपैकी कोणत्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली? 1 मे 1960. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत एकूण किती सदस्य होते? पर्याय क्रमांक सी 7. कोणत्या वर्षी सायमन कमिशन भारतात आले?
599चं उत्तर आहे. कोणत्या वर्षी सायमन कमिशन भारतात आले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1928. त्यानंतर बघा 600 सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? पर्याय क्रमांक बी लाला लजपत राय. मित्रांनो, अशा पद्धतीने आपले 600 प्रश्न तयार झालेले आहेत आणि हे 600 प्रश्न म्हणजे जवळजवळ आपले 2500 प्रश्न या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यानंतर बघा 601 सायमन कमिशनच्या निदर्शनावेळी लाला लजपत राय यांच्यावरती कोणते इंग्रज अधिकाऱ्यांनी लाठीहल्ला केला? 601 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सॉन्डर्स. लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? 602 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लाला लजपत राय. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका खालीलपैकी कोणी केली? पर्याय क्रमांक बी भारत मंत्री बर्कनहेड. भारत मंत्री बर्कनहेड यांच्या आव्हानानुसार भारतीय राज्यघटनेसाठी तयार करण्यात आलेल्या सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक बी मोतीलाल नेहरू. नेहरू अहवालात खालीलपैकी कोणत्या गोष्टी होत्या? पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्यांचे नेते खालीलपैकी कोण होते? पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. संपूर्ण स्वराज्याचा ठराव खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात संमत करण्यात आला? पर्याय क्रमांक डी लाहोर. 31 डिसेंबर 1929 रोजी कोणत्या नदीकाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवला? पर्याय क्रमांक सी रावी. खालीलपैकी कोणत्या दिवशी 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याचे ठरवण्यात आले? पर्याय क्रमांक सी 26 जानेवारी 1930. खालीलपैकी कोणत्या प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहाल वृत्तपत्र सुरू होते? 610चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बंगाल. आणि 611 आहे आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईचा संयुक्त महाराष्ट्राचा मांडलेला ठराव 50 विरुद्ध ... मताने मंजूर झाला. तर याचं योग्य उत्तर आहे 611 पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले प्रश्न जवळजवळ 8वी इतिहास या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात, कोणत्या तालुक्यातून बघत आहात ते सांगा. तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगा. आणि ज्यांना प्रश्नसंच घ्यायचा असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉल मेसेजेस करा. धन्यवाद.